अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तारक मंत्राचं एक मांडी अनुष्ठान कसं करायचं. बघा, आता दत्त जयंती आहे, त्यामुळे आपण अनेक सेवा बघत आहोत की कोणत्या आपल्याला सेवा करायच्या आहेत. तुम्हाला ज्या सेवा शक्य आहेत त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. बघा, हेच दिवस असतात की ज्यामुळे आपण आपल्या सेवेचा बॅलन्स वाढवू शकतो, तेवढं पुण्य आपल्या पदरात आपण पाडून घेऊ शकतो आणि या सेवेचं, या पुण्याचं फळ हे अगणित असतं. खूप सुंदर अशा सेवा आहेत. बघा, वर्षभर तर आपल्याला आपला प्रपंचच असतो, जॉब, बिझनेस, घरातली कामं वगैरे. पण हे जे विशिष्ट दिवस असतात ना, स्वामीची नित्यसेवा तर आपण रोज करतो असो, पण जे हे विशिष्ट दिवस असतात, या दिवसांमध्ये आपला सेवेचा बॅलन्स आपल्याला वाढवायचा असतो. त्यामुळे आपल्याला जेवढा वेळ या सेवेसाठी देणं शक्य आहे तेवढा वेळ देण्याचा प्रयत्न करा. दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पालन कसं करायचं आहे, 7, 11, 21 दिवसांचं हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. तसंच ज्यांना कोणतेही पारायण करायला जमत नाही, नियम पाळायला जमत नाही, त्यांच्यासाठी नामस्मरणाचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे की त्यांनी 11,000 जप, 25,000 जप, 55,000 आणि 1,25,000 जप कसा करायचा आहे, ज्याचे गणित असे फायदे आहेत. ही सुद्धा सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्हाला ज्या सेवा शक्य आहे, तुम्ही जेवढा वेळ तुमच्या सेवेसाठी देऊ शकतात, तुम्हाला ज्या सेवा शक्य आहेत, ज्या तुम्ही करू शकतात अगदी मनापासून, त्या सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता बघा, अशीच एक सेवा आज दत्त जयंतीनिमित्त आपण बघणार आहोत की तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान एक मांडी, जसं आपण सारामृत पारायण करतो ना, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला एक मांडी तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं आहे, ज्याचे खूप फायदे आहेत. बघा, तारक मंत्र आपण आपल्या नित्यसेवेत रोज म्हणतो. तारक मंत्र म्हणजे काय? तारक म्हणजे आपल्या संकटांना तारणारा, दुःखांना तारणारा असा हा असाध्य आजार सुद्धा बरे करणारा तारक मंत्र हा आहे. तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे, ज्यामुळे अशक्यही अशा गोष्टी शक्य होताना दिसतात. बघा, तुमच्या घरामध्ये कोणीही आजारी व्यक्ती राहत असेल, तुम्हाला कोणतंही डिप्रेशन असेल, संकट असतील, दुःख असतील, तुम्हाला मार्ग मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल, तर अशा घरामध्ये ना तारक मंत्र रोज म्हटल्याच गेला पाहिजे. आणि तुम्ही तारक मंत्राचं हे अनुष्ठान नक्की करून बघा. बघा, खूप सुंदर अनुभव तुम्हाला येतील. तुमच्या घरात सतत वादविवाद होत असतील किंवा कोणतंही संकट तुम्हाला जाणवत असेल की तुमच्या घरात आहे आणि तुम्हाला संकट, एखादं दुःख आहे, खूप संकट तुमच्या आयुष्यात असतील, तर हा तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही या दत्त जयंतीला नक्की करून बघा. खूप सुंदर अनुभव तुम्हाला या सेवेचे येतील. आता हे अनुष्ठान कसं करायचं ते आपण बघूया. बघा, तारक मंत्र आपण रोज म्हणत असतो. तुम्ही नित्यसेवेत रोज 1 वेळेस तारक मंत्र म्हणत असाल, 3 वेळेस म्हणत असाल, 5 वेळेस म्हणत असाल, 7 वेळेस म्हणत असाल किंवा 11 वेळेस म्हणत असाल. तर अगदी त्याचप्रमाणे खूप साधी सोपी सेवा आहे. खूप काही अवघड नाही आणि खूप कमी वेळात होणारी ही सेवा आहे. त्यामुळे तुम्हाला जर कोणतंही पारायण करायला जमणार नाही ना, तर तुम्ही ही सेवा नक्की करा. बघा, तुम्हाला ज्या सेवा शक्य आहेत त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या पदरात पुण्य पाडून घ्या. त्या सेवेचं फळ तुम्हाला अगणित मिळणार आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, तारक मंत्राचं एक मांडी अनुष्ठान कसं करायचं. तर हे अनुष्ठान तुम्ही 11 दिवसांसाठी किंवा 7 दिवसांसाठी करू शकता. 21 दिवसांसाठी सुद्धा तुम्ही हे अनुष्ठान करू शकता, काही हरकत नाही. ज्यांना 21 दिवसाची इच्छा आहे त्यांनी 21 दिवसात सुद्धा तुम्ही हे अनुष्ठान करू शकता. बघा, हे जे अनुष्ठान आहे तारक मंत्राचं एक मांडी अनुष्ठान, हे अनुष्ठान तुम्ही दत्त जयंती आहे म्हणूनच नाही, तर तुम्ही इतर कधी पण तुम्हाला जेव्हा गरज वाटली, तुम्हाला संकट एखादं जाणवत असेल, दुःख असेल, डिप्रेशन असेल, तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज वाटत असेल तेव्हा तेव्हा तुम्ही या मंत्राचं अनुष्ठान कोणत्याही दिवशी, कोणत्याही महिन्यात करू शकता. पण आता दत्त जयंती आहे म्हणून आपण दत्त जयंतीनिमित्त ही सेवा बघणार आहोत की हे अनुष्ठान आपल्याला कसं करायचं आहे. तर हे 11 दिवसांचं तुम्ही करू शकता. आता दत्त जयंती 26 डिसेंबरला आहे. आता महिलांनी तुमचे मासिक धर्म कधी आहेत त्या वेळानुसार तुम्ही 7 दिवसाचं करा किंवा 11 दिवसांचं करा.
आणि जरी तुम्हाला 11 दिवसांचं करायचं असेल आणि मध्येच मासिक धर्म असेल, आता असं अजिबात नाही की दत्त जयंतीनुसारच करायचं की 11 दिवस त्याला धरून आले पाहिजे, असं अजिबात नाही. तुम्ही संकल्प करतानाच असा करायचा की महाराज मी हे जे अनुष्ठान आहे, एक मांडी तारक मंत्राचं अनुष्ठान, हे मी दत्त जयंतीनिमित्त करत आहे. माझ्याकडनं हे निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझ्या परिवारावर कोणतेही संकट, दुःख असतील तर ती आमची दूर करा. आम्हाला मार्ग दाखवा. आमच्या इच्छा, मनोकामना तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या महाराजांना तुम्ही सांगा आणि संकल्प सोडा. म्हणजे तुमचा मासिक धर्म जरी दत्त जयंतीच्या तेवढ्यामध्ये असला, तरी तुम्हाला जर इच्छा असेल की मला 11 दिवसाचं हे अनुष्ठान करायचं आहे, तर तुम्ही आजपासून जरी 11 दिवस सुरू केलं, 11 दिवसांचं तरी चालणार आहे. आजपासून जरी तुम्ही 7 दिवसांचं सुरू केलं तरी चालणार आहे. तुम्हाला कोणतंही पालन करायला जमणार नाही ना, तर हे अनुष्ठान नक्की करून बघा. आता बघा, संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या या अनुष्ठानाला सुरुवात करायची आहे. वेगळी पूजा मांडणी करण्याची गरज नाही. देवघरातच आपला स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असते, आपला दिवा पण चालू असतो, त्यामुळे वेगळी पूजा मांडणी करण्याची याच्यामध्ये काही गरज नाही. आता बघा की संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला ग्लासमध्ये, तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यावर हात ठेवून तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आता तारक मंत्र किती वेळेस म्हणायचा, 11 वेळेस म्हणायचा की 21 वेळेस म्हणायचा, हे तुमच्यावर आहे. तुम्ही 21 वेळेस म्हणून सुद्धा तुम्ही हे अनुष्ठान करू शकता किंवा 11 वेळेस म्हणून सुद्धा तुम्ही हे अनुष्ठान करू शकता. 11 वेळेस तारक मंत्र म्हणायला 10 ते 15 मिनिटं लागतात, तर 21 वेळेस म्हणायला तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा तास लागेल. त्याच्या पुढे जास्त वेळ लागणार नाही. पण हे अनुष्ठान आपल्याला एक मांडी करायचं आहे. आता एक मांडी म्हणजे काय, की जर एकदा तुम्ही बसल्या तारक मंत्र म्हणायला, तर तुम्हाला ते संपूर्ण तारक मंत्र, तुम्ही जेवढ्या तारक मंत्रात संकल्प केला आहे 11 किंवा 21, तेवढे म्हणून होईपर्यंत तुम्हाला उठता येणार नाही. तुम्ही थोडीफार मांडी इकडे तिकडे हलवू शकता. मला माहीत आहे की आपण कंटिन्यू एक असं स्तब्ध राहून म्हणू शकत नाही, म्हणजे थोडाफार पाय हलला तर हलू द्या, काही हरकत नाही. फक्त तुम्हाला उठायचं नाहीये. दररोज आपण नित्यसेवेत काय करतो, तारक मंत्र म्हणतो तेव्हा तुम्ही 3 वेळेस म्हणत असाल, 5 वेळेस म्हणत असाल किंवा 11 वेळेस म्हणत असाल. आपलं इकडे तिकडे लक्ष असतं, कोण काय करतंय, कोण काय नाही, आपलं मन स्थिर नसतं. त्याचप्रमाणे तारक मंत्र म्हणताना रोज आपण काय करतो की मध्येच आपण एखादं काम आलं तर उठतो, कोणाचा फोन आपल्याला मध्येच येतो, त्यामुळे आपण फोनवर बोलतो. म्हणजे तारक मंत्र आपण कंटिन्यू कधी कधी आपल्याकडनं म्हणणं होत नाही दररोज. पण हे अनुष्ठान आपल्याला एक मांडी करायचं आहे, त्यामुळे एकदा का तुम्ही तारक मंत्र म्हणायला बसल्या, तर तुम्हाला हे तारक मंत्र पूर्ण होईपर्यंत तुम्हाला उठायचं नाहीये, इकडे तिकडे बघायचं नाही, कोणाशीच बोलायचं नाही. मोबाईल सुद्धा जवळ ठेवू नका, जेणेकरून तुमचं लक्ष त्याच्याकडे जाणार नाही. मोबाईल सुद्धा दूर ठेवा आणि अर्धा तास फक्त तुमच्या सेवेसाठी द्या. जर तुम्ही 21 तारक मंत्राचा संकल्प केला, तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा तास लागेल. तेवढाही नाही लागणार, पण मी जास्त सांगितलं की तुम्हाला अर्धा तास लागेल. म्हणून ही सेवा जी आहे ती एकदम मन स्थिर ठेवून, एक मांडी कशाला म्हणतात, की आपलं मन स्थिर पाहिजे, इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही, कोणाशीच बोलायचं नाही, मध्येच उठायचं नाही, याला एक मांडी म्हणतात. आपली सेवा पूर्ण होईपर्यंत पाय थोडासा हलला तर हलू द्या, काही हरकत नाही. तर तुम्हाला अशा पद्धतीने तारक मंत्र म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एखाद्या ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्यावर तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला 11 वेळेस तुम्ही संकल्प केला असेल, तुम्ही 11 वेळेस तारक मंत्र म्हणा किंवा 21 वेळेस तुम्ही म्हणण्याचा संकल्प केला असेल, तर 21 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे आणि ते तीर्थ तुम्हाला बनवायचं आहे. जर तारक मंत्र म्हणून झाल्यावर ते तीर्थ जे आहे ते तुम्ही घरातल्या सगळ्या व्यक्तींना द्या, तुम्ही स्वतः घ्या. ते तीर्थ खूप प्रभावी आहे. आणि आता याला नियम काय आहेत बघा. आपण कोणतीही संकल्पपूर्वक सेवा जेव्हा करतो तेव्हा मांसाहार आपल्याला वर्ज्य असतो. तुम्ही 7 दिवसाचा जर संकल्प केला असेल, तुम्हाला 7 दिवस मांसाहार घेता येणार नाही किंवा 11 दिवसांचा केला असेल तर 11 दिवस तुम्हाला घेता येणार नाही. संकल्पपूर्वक सेवेला दुसरा नियम असा असतो की तुम्हाला परान्न घेता येत नाही, म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं तुम्हाला घेता येत नाही. आता तुम्हाला तशी वेळ आलीच, तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचं घ्यावं लागलं, तर 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणून तुम्ही ते परान्न घेऊ शकता. तारक मंत्राच्या एक मांडी अनुष्ठानाला नियम काय आहेत ते आता आपण बघूया. जर तुम्ही पहिल्या दिवशी जे आसन तुम्ही घेतलं आहे खाली बसण्यासाठी, तुमचं जे आसन आहे, तुम्ही पहिल्या दिवशी जे काही आसन वापरणार आहात तेच आसन, तुम्हाला त्याच आसनावर तुमची सेवा 11 दिवसांची असेल किंवा 7 दिवसांची असेल, तोपर्यंत तुम्हाला आसन तेच ठेवायचं आहे. हा याचा पहिला नियम.
दुसरा नियम असा आहे की तुम्ही पहिल्या दिवशी ज्या वेळेला बसलात तारक मंत्र म्हणायला या अनुष्ठानाला, त्याच वेळेला तुम्हाला हे 7ही दिवस किंवा 11ही दिवस बसायचं आहे. हा दुसरा नियम आहे. थोडंसं 5-10 मिनिटं इकडे-तिकडे झालं तर चालतील, काही हरकत नाही. पण जर सकाळी बसल्यात तुम्ही त्याच वेळेला बसा, दुपारी बसल्यात दुपारीच बसा किंवा संध्याकाळी जर बसला तर संध्याकाळीच बसा. ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. पहाटे जर ब्रह्ममुहूर्तावर केली तर अतिशय उत्तम आहे. नाहीतर तुम्ही ही सेवा दिवसभरात कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 मध्ये करू नका. कारण त्या काळात आपण कोणतीही सेवा करत नाही. तो काळ दत्त महाराजांच्या भिक्षेचा आहे. त्यानंतर बघा, तिसरा नियम असा आहे की तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्ही जे काही वस्त्र घालणार आहात, साडी किंवा ड्रेस, तीच साडी, तोच ड्रेस तुम्हाला 7 किंवा 11 दिवस ते सेवा करताना तुम्हाला घालायचं आहे. तुम्ही इतर वेळेस सेवा करून झाली आहे तुमची आज, तर तुम्ही दुसरी साडी किंवा दुसरा ड्रेस चेंज करू शकता. पण सेवा करताना तुम्हाला तीच साडी आणि तोच ड्रेस तुम्हाला घ्यायचा आहे. तर हा याचा तिसरा नियम आहे. 7 दिवस किंवा 11 दिवसांचा तुम्हाला जो काही संकल्प आहे, तेवढाही दिवस तुम्हाला तीच साडी आणि तोच ड्रेस ठेवायचा आहे. त्याच ड्रेसवर, त्याच साडीवर तुम्हाला ती सेवा करायची आहे. हा तिसरा नियम आहे. तर हे याचे नियम आहेत. आणि चौथा नियम असा आहे, की देवघरात आपला जो दिवा असतो, तो दिवा जो तुम्ही पहिल्या दिवशी लावणार आहात, तोच दिवा ठेवा. म्हणजे तुम्हाला जर तो पुसायचा असेल, स्वच्छ करायचा असेल, तुम्ही स्वच्छ करा. पण तुमची सेवा कंप्लीट होईपर्यंत तोच दिवा तुमच्या देवघरात ठेवा. दुसरा दिवा बदलू नका. तुमची सेवा पूर्ण होईपर्यंत. तुम्ही त्याची वात काढू शकता, तो स्वच्छ करू शकता, काही हरकत नाही. पण दिवा तोच तुम्हाला ठेवायचा आहे. जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे, तेवढ्या दिवसांपर्यंत दिवा सुद्धा तुम्हाला तोच ठेवायचा आहे. तर एवढे फक्त हे 4 नियम पाळा. बाकी मांसाहार वर्ज्य आहे, परान्न वर्ज्य आहे. एवढेच असे नियम आहेत. बाकी ही सेवा खूप साधी सोपी आहे. खूप साधी सोपी आणि खूप कमी वेळात होणारी ही सेवा आहे आणि तितकीच प्रभावी सेवा आहे. खूप छान अनुभव तुम्हाला या एक मांडी तारक मंत्र अनुष्ठानाचे नक्की येतील. तुम्ही करून बघा. खूप सुंदर अशी सेवा आहे. उद्या आपण खूप महत्त्वाचा आणि आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय म्हणजे दत्त जयंतीनिमित्त गुरुक्षेत्र पारायण कसं करायचं या विषयावर बोलणार आहोत. तर चला, झालेली सेवा मी स्वामी महाराजांनी रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.